आपल्या गाडीचं जे आहे, जे नामकरण झालेलं आहे, की या गाडीचं नाव जे आपण हिमालयन बोलतो आतापर्यंत, तर ह्याच्या पुढे आपण हिला याचं नाव तुला माहिती आहे काय? गुगली भाई, गुगली. गुगली. हे असं काय गुगली का? इकडे कधी असतो कधी तिकडे असतो ना, कुठे पण गुगली सारखा फिरत असतो. आता करायला गेलो तिकडे झालं असतं. मित्रांनो, मी अथर्व शिर्के पुन्हा एकदा घेऊन आलो एक नवीन व्लॉग. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही जे पाहिलं की आपण आपल्या हिमालयनच्या पॅनियरसाठी स्टिकर्सच्या डिझाईन वगैरे फायनल केल्या. परत आपले मित्र अभिषेक गराटे यांनी नवीन मोमोचा स्टॉल वगैरे ओपन केला. तर आज आम्ही आता चाललो आहे बुलेट वर्ल्डमध्ये, कारण का मी आणि सागरनी अचानक एक राईड प्लॅन केली आहे. आमच्या एका मित्राचं लग्न आहे कॉमन फ्रेंडचं, तर आम्ही तिथे जाणार आहे उद्या. तर त्याची सगळी तयारी, त्याच्या आधी गाडीचं फायनल चेकअप. बुलेटवर्ल्डकडे संडेचे बघा किती गाड्या असतात, असे सर्व्हिसिंगसाठी रांग वगैरे असते. तर तुम्हाला कधी बुकिंग करायची असेल संडेचीच, तर बघा हा नंबर आहे, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल. तर तुम्ही अपॉइंटमेंट वगैरे बुक करून येऊ शकता. ती आपल्या सागरची गाडी उभी, जी लास्ट राईडला तुम्ही पाहिली की त्यात एअर पकडलेलं, ती आम्ही दाखवायला आणलेली आहे. ही भाईची गाडी आहे, तिचं थोडं आमचं फायनल टचअप चालू आहे. ते आपले अमय दादा जे आपल्यासोबत ब्रेकफास्ट राईडला होते, हे आपले अमय दादा. कसे आहेत? राईड नंतर आम्ही आज भेटतोय, करूया एकदा पुन्हा एक राईड प्लॅन. आता आपण मनसून राईड करूया. हा, मनसून राईड. त्याच्या आधी एक बघू, एक छोटीशी परत. त्यामुळे तर बिलकुल नको, पण मॉन्सून राईड झाली पाहिजे, ती पण स्टे वाली. स्टे साठी करूया यावेळी. मस्त अगोदर राईड करू, मग रात्री जरा पार्टी बिटी एन्जॉय करू. या राईडची सक्सेस पार्टी करूया आपण. चालेल चालेल. ते आपले सागर दादा, एक झालं एअर काढला, ठेवून गाडी ठेवून जाऊया. कॅमेरामॅन सागर. कॅमेरामॅन सागर, मोबाईलची बॅटरी डाऊन आहे म्हणून आम्ही गोप्रोवर व्लॉग करतोय. तर सागर असा मस्त, तुम्हाला एक तरी डाऊन असली तरी एक फुटेज टाकतो सागर कसा व्लॉग शूट करतोय. तर हा काहीतरी असा एक आमचा नवीन सेटअप आहे व्लॉगिंगचा. सागर असा शूट करतोय. तर बाईक रेडी झालेली आहे. सागरच्या गाडीचा जो एअरचा प्रॉब्लेम होता, त्यासाठी ती गाडी सोडायला लागणार आहे. 3-4 तासाचं काही काम आहे. तर तोपर्यंत आम्ही जातोय अभिषेककडे, गाडीची वॉशिंग वगैरे जरा करून मस्त तिला नवीली दुल्हन बनवून आम्ही राईडला नेणार आहे. याचं ठरत नाही आहे कोणत्या गाडीवर बसायचं आहे. तो बघा काय करतोय, त्याची बाईक सोडतोय, भाईची आणि माझी बाईकने आम्ही चाललो आहे अभिकडे. काय रे, काय आलं? काय टॉस करतो, कोणत्या गाडीवर बसणार? हॉटेलवरनं निघालो आहे चेंबूरला जायला, अभिषेक गारटेच्या वॉशिंग सेंटरवर, पार्वती वॉशिंग सेंटरवर. आपल्या गाडीचं जे आहे, जे नामकरण झालेलं आहे, की या गाडीचं नाव जे आपण हिमालयन बोलतो आत्तापर्यंत, तर ह्याच्या पुढे आपण हिला बुलबुल असं नाव दिलेलं आहे. तर ऑफिशियली आज माझ्या गाडीचं नामकरण झालेलं आहे. तर त्याचे सगळे स्टिकर्स वगैरे पण बनले. तर ते जेव्हा पॅनियरवाले स्टिकर येतील तेव्हाच मी सगळं रिव्हील करीन, ते कसं स्टिकर आहे, काय डिझाईन आहे त्याच्या नावाची वगैरे. आपले आदित्य भाई, एनफिल्डर आधी, दोघांच्या गाड्या राईड नंतर आल्यावर वॉश नाही केलेल्या, सागरची पण नाही केलेली, असेच उभे होते. तर आज आम्ही बरोबर 1 आठवड्याने बाहेर काढल्या गाड्या. आता वॉशिंगला चाललो आहे. अभिषेक गराटे यांचं वॉशिंग सेंटर, पार्वती वॉशिंग सेंटर, याचं आम्ही लोकेशन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊ. तर जर तुम्ही चेंबूरचे असाल, तर तुम्हाला गाडी वॉश करायची असेल तर तुम्ही जरूर या तिकडे. आणि ऑफर्स वगैरे असतात त्यांच्याकडे, त्यांच्या इंस्टाग्रामवर पेज वगैरे आहे, कंटिन्यू त्यांच्याकडे ऑफर्स असतात, कुपन्स वगैरे पण मिळतात त्यांच्या वॉशिंग सेंटरवर. तर जरूर लाभ घ्या त्याचा. ज्याच्यासाठी आलो आहे इकडे अभिषेक गराटे, त्यांनी आम्हाला वॉशिंग सेंटरच्या आधी मोमोच्या स्टॉलवर बोलवलं, पण तोच इकडे आलेला नाही अजून. किती वेळ जाणार? आला? हे बघा आले, हे आले अभिषेक गराटे, द अभिषेक गराटे. मला वाटलं थांबायचं की काय. तुला माहिती आहे काय? काय आहे? गुगली भाई, गुगली. गुगली. हे असं काय गुगली का?
इकडे कधी असतो कधी तिकडे असतो ना, कुठे पण गुगली सारखा फिरत असतो आहे ना. तुला काय चिकन मोमोज देऊ की व्हेज मोमोज देऊ? चिकन बोलल्यावरती बघतोय बघ चिकन देऊ. चिकन पाहिजे त्याला. चिकन पाहिजे का व्हेज देऊ? बघ व्हेजला काय बोलला नाही. चिकन बोल एकदा. चिकन. अरे हो रे. वॉशिंगसाठी तर आलेलोच आपण, पण अजून एक मेन कामासाठी आलेलो की आम्ही आमच्या सगळ्यांचे ग्रुपमध्ये जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांचे आम्ही असे लॅनियार्ड बनवलेले आहेत. ते तुम्हाला मी दाखवतो. मागच्या शॉर्टमध्ये जो सिनेमॅटिक तुम्ही पाहिला ते लॅनियार्ड्सचं, तर आम्ही आमच्या ग्रुपनी सगळ्यांनी असं वेगवेगळे डिझाईन्स बनवून असं ठरवलं की आपण जर करतोय यूट्यूब चॅनल चालवतोय, कोणाचे बिझनेस आहेत काय आहे, तर थोडं ब्रँडनुसार आपण आता ब्रँड पकडून चालू, त्या हिशोबाने सगळं आम्ही बनवलेलं आहे. सुंदर असे मस्त डिझाईनवाले. हे आहे सागरचं, हे आधीचं एनफिल्डर आधी, हे माझं, हे आहे फ्रेम की तलाश मी, आपले रोहित भाऊ. हे रोहितसाठी सरप्राईज आहे. जर रोहितनी हा व्लॉग उद्या बघितला तर त्याला सरप्राईज देण्याच्या आधीच समजेल की आम्ही त्याला काय सरप्राईज देणार होतो. आणि हे आपलं अभिचं आहे पार्वती वॉशिंग सेंटरचं. हा आहे त्याचा नंबर. जर तुम्ही चेंबूरचे वगैरे असाल तर हा जरा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच तुम्हाला. हे सगळं जाऊया तिथे नाश्ता करायला, सगळे थांबलेत आपल्यासाठी. टॅक्सी नंबर 9211च्या नंतर ही बघा रिक्षा नंबर 9211. 9211 आपल्या बुलबुलला घेऊन आलो आहे अभिषेक गराटेच्या वॉशिंग सेंटरवर, पार्वती वॉशिंग सेंटरवर. सन मस्त असा सेट होतोय. हे थोडंसं आपल्या गाडीला डिझेल लावून थोडं साफ करतोय तो. तर एक सांगेन की जर तुमची नवीन गाडी असेल ना तर डिझेल वॉश थोडं अवॉइड करा. आपण पण फुल वरती नाही लावत आहे, फक्त खालचं पॅनल आणि इंजिन. कारण का लास्ट वीक सर्व्हिसिंग केलेली, तर थोडं ऑइल जे असतं सर्व्हिसिंग केल्यावर ते थोडं स्पिल झालेलं, तर ते थोडंसं साफ करण्यासाठी, ऑइल काढण्यासाठी थोडं आपण डिझेलचा एक हात फिरवतो. पण शक्यतो तुमची नवीन गाडी असेल तर डिझेल हे अवॉइड करा. कंटाळा मी कंटाळा मनापासून गाड्या धुतात आपल्या. सागरजी चहा आणायला गेले. सागरजी आम्ही कुठे जरी गेलो ना तरी आम्हाला पहिली चहा लागते. चहा मॅन्डेटरी आहे. चहा मॅन्डेटरी. तरी आमचा एक चहावाला माणूस मिसिंग आहे. प्रेम्स की तलाश में. डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देतो. फार सुंदर सुंदर फोटोज क्लिक करतो तो. इंस्टाग्रामवर आहे तो, युट्यूबवर नाही आहे. पण जरूर वेळ काढून त्याचा चॅनल, त्याचा अकाउंट बघा. कसं झालं माहिती आहे का, आता एक ना आमची मोठी राईड प्लॅन आहे. त्याला तो अजिबात सुट्ट्या घेत नाही आहे, पैसे जमा करतोय. कारण का मी जसं लास्ट व्हिडिओमध्ये बोललो ना की ती राईड आहे ना आमची ड्रीम राईड आहे. त्यामुळे आम्ही सगळे फुल तयारी. लोकेशन आता डिस्क्लोज नाही करणार आम्ही, करू हळूहळू समजेल तुम्हाला. ब्लॉग बघत राहावं त्यासाठी आमचा. आणि एनफिल्डर आधीचं पण अकाउंटचं लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये असतं. जरूर जाऊन सबस्क्राईब करा, त्यांचे पण व्हिडिओज फार छान असतात. जाऊन बघा. आणि काय आहे की आम्ही सगळे आहेत ना एकत्र फिरतो, मजा करतो. आमचं ऑलमोस्ट सगळ्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळे एकमेकांना असतोच आम्ही. तुम्ही पण बघा आमची मजा मस्ती काय असते. काय आहे माझ्या कॅमेरामध्ये थोडे वेगळे फुटेज असतात, त्याच्या ह्याच्यात थोडे वेगळे शॉट्स असतात. आणि ह्याची पद्धत प्रेझेंट करायची, माझी पद्धत सगळ्यांची वेगळी आहे. कसं सकाळी आपण समजा बटाट्याची भाजी खातो, मग रात्री आपण काय खातो, वाटाण्याची भाजी खातो, कधी भात खातो. जर सकाळी वेगळं असतं रात्री वेगळं असतं, मग तसंच आहे ना काहीतरी वेगवेगळं ट्राय करत राहिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही. म्हणून माझं एनफिल्डर आधी आणि सागर निगम ब्लॉग्स तिन्ही चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही. आणि अजून एक आमचे द मेन अभिषेक गराटे यांचा सुद्धा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. सागर साहेबांनी एवढा लांब जाऊन आमच्यासाठी कॉफीची व्यवस्था केली, कारण मी चहा पित नाही म्हणून त्यांनी माझ्यासाठी खास कॉफी घेऊन आलाय. हा सगळ्यांसाठी आणली, पण स्पेशली पण चहाच्या जागी कॉफी आणलीस ना माझ्यासाठी.
सवय झाली ना युनिटला 7 वाजता ती सूर के पिएंगे चूज के पिएंगे चेस. अजून बुलेट वर्ल्डमध्ये जायचं बाकी आहे. सागरची गाडी जिला एअर पकडलेला आहे तो एअर काय अजून निघालेला नाही आहे. इथे काम चालू आहे. आम्ही कॉल केलेला त्यांना. बघूया जे काय होतं आहे तुम्हाला अपडेट तर देतच राहू. हे काय करतोय? लपतोय तो लपतोय. दोघं आले कंटेंट साठी आले हराम्यांनो. अडकला करायचं काय तुला? मोहे कशाला जे नाही जमत ते कशाला करायचं मग? ओले पाणी मारायचं मला तुमच्या गाडीवर थांबून मारे. आता 2 मिनिटापूर्वी ना मी हा टॉयलेट आहे वॉशरूम सार्वजनिक वॉशरूम आहे त्या बाजूला जेस टॉयलेट आहे आपला उतारी मराठी शब्द. तर तिथे गेलो ना असं एंट्री घेतली आणि आपण सायन्स सेंटरमध्ये कसे ते बॉड्या अशा लटकवलेल्या असतात तशा टाईप म्हणजे सर एंट्री घेतली ना तर आतमध्ये काळोख होता मोठ्याने. तर एंट्री घेतली ना तर आतमध्ये ना असा काळोख होता आणि ना सगळे लाईनी असे उभे होते दगड. असं वाटत होतं की सायन्स सेंटरमधल्या त्या बॉड्या अशा उभ्या आहेत लाईनी. असं एंट्री घेतली काळोखामध्ये आणि असं बोलू काय नाही बोललो माणसं आहेत. आता करायला गेलो तिकडे झालं असतं तिकडे बरोबर गप्पा आलो कॉफी घ्यायला गेलो कॉफी आणल्या हंडा ह्याला मारा रे हंडा यांच्यामुळे आम्हाला त्रास होतो. झालं एवढंच सांगायचं होतं मला. एवढे खानेडे आवाज आहेत आणि माझ्या गाडीला एवढा प्रेमळ आवाज आहे तरी हा पोरगा हा मला बोलतोय जाम त्रास देतो मला. माझं म्हणणं काय आहे की त्यांनी जो सायलेन्सर लावलाय रेड रूस्टरचा तो सायलेन्सर काढ बाबा एकदाचा. कारण का तो जेव्हा आम्हाला इंटरकॉमवर कनेक्टेड असतो ना बापरे आमच्या कानातून धूर निघतो. साहेबांनो चला साहेबांनो एक मिनिट. हे काय रे चावी हे काय तिरंगा पताके काय लावले एवढे? हे सगळ्यांचे आता मगाशी जे मागच्या याच्या फुटेजमध्ये पाहिलं असेल हे रिव्हील केलंय. सगळ्यांची ब्रँडिंग तर झाली पाहिजे ना. पार्वती वॉशिंग सेंटर, सागर निगम ब्लॉग, एनफिल्डर आदि, प्रेम की तलाश में, बुलेट वर्ल्ड अथर्व शिर्के ब्लॉग्स कडक पाहिजे ना ब्रँडिंग. तर मित्रांनो वॉशिंग वगैरे करून झालेलं आहे आपलं आणि सगळे निघतो आहेत. अभिषेकच्या घरी एक पार्सल घ्यायचं अभिषेकच्या घरातून आणि मग आपण बुलेट वर्ल्डला जाणार जिथे सागरची गाडी आहे ती कलेक्ट करायची आहे कारण का उद्या राईडवर जाणार आहेत आपण. तर एक सांगेन की मी 2 व्हिडिओ टाकले आहेत. हा 3रा व्लॉग आहे माझा. 2 व्हिडिओत मला 400+ सबस्क्रायबर मिळाले. तर तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे मला की तुम्ही जो प्रेम दाखवलं मला इतक्या कमी वेळात मला 400 फॉलोअर्स मिळाले त्यासाठी धन्यवाद. बघूया तुमचं प्रेम असंच राहून द्या माझ्यावर. मी तुम्हाला नवीन व्हिडिओ घेऊन येतच राहीन. तर हे आहेत आपले अमितजी यांनी आपली बुलबुलला वॉश केलेला आहे. बिचाऱ्यांनी मनापासून गाडी धुतली आहे. त्यानंतर एक पॉलिशचा पण हात मारला आहे. उद्या उजेडात मी चांगल्या पद्धतीने दाखवीन तुम्हाला. थँक्यू अमितजी. चांगली धुतलीस गाडी. बोलतो जरा डिझेल कमी पडलं म्हणून नाही तर अजून चमकवली असती. थँक्यू छान धुतलीस. ह्या माझ्या बहिणाबाई हे बघ कसं वाटतंय. चेंबूरवरनं परत परेलला आलो. आपण सागरच्या बाईकचं पण काम झालेलं आहे. तो एअर पकडलेला तो ॲक्च्युली एअर नव्हता त्याची जी टाकी आहे त्याला रस्ट पकडलेलं तर ते दिलं आहे आम्ही. झालं आहे ऑलमोस्ट टेम्पररी बेसिसवर केलं आहे कारण का आम्हाला उद्या राईडला जायचं आहे उद्या रात्री. झालं आहे सगळे. हा ब्लॉग इथेच संपवतो मी. म्हणजे नॉर्मल असे विषय चालू आहेत गप्पा गोष्टी चालू आहे. जी गाडी बनते जी वाट बघतो आहे आता मिळेल आम्हाला 15-20 मिनटात. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.